मी आज कुणाचंही नाव घेणार नाही, मात्र मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे ही बाब मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे। खरं तर अशा पद्धतीनं राज्यमंत्र्यांना अधिकार देणं, आदेश देणं 100% चुकीचं आहे। राज्यमंत्र्यांना स्वतःच्या पद्धतीनं अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार असतो, तर राज्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणं 100% चूक आहे आणि मी ती मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे। तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने लगेच यावर मोगमपणे बोलू नका अशा पद्धतीची देखील टीका सुरू झाली। नाही, मी काही गोष्टी मी इथं नाव नाही घेऊ शकणार, कारण हे निर्णय काय मी घेतला नाही, माझ्या मुलाने घेतलेला आहे। तर तुम्ही मला अशी दमदाटी करू शकत नाही। हा खरं तर माझ्या मुलाचा प्रश्न आहे, त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला होती, तुम्ही त्याला विचारलं होतं। खरं तर मला विचारलंच पत्रकार परिषद घ्या म्हणून मला, आणि इथं येणं चुकीचं होतं तुमचं, पण तरी तुम्ही आलात म्हणून मी आता बोलतोय, मी त्याकडनं सगळी माहिती घेऊन। तर तुम्ही अशी धंबाची भाषा करू नका तुम्ही। मुख्यमंत्र्यांनी नेहमी त्यांना पाठीशी घालत असं अनिल परबांचं, तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणं होतं, बोलणं झालंय का? नाही, परत पण म्हणतात की आता मी मुख्यमंत्र्यांना जा ना, लवकर भेट ना। तो मागच्या वेळेला पण तो म्हणतो मी मुख्यमंत्र्यांना जातो, 1 दिवसामध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री लेटर देतो, मागच्या वेळेला पण तो बोलला जा ना तू मुख्यमंत्र्यांकडे। पण दुसरं त्याला कामच नाही योगेश कदमांशिवाय ठाकरे कुटुंबियांना आता कुठलंच काम शिल्लक झालं नाही, आणि म्हणून नाव घ्यायचं की नाही घ्यायचं ते योगेश कदम ठरवतील। मात्र मुख्यमंत्र्यांना ते कळवलंय, त्याला जे अधिकार आहे ते अधिकार त्यांनी त्याचे वापरले। मला वाटतं योगेश कदमांना विचारलं चांगलं होईल। मला हे बघा, तुम्ही किती विचारलं तर मी नाव सांगू शकणार नाही सांगू शकणार। योगेश कदम सांगतील, तो विषय त्यांचा आहे, मी त्याचा बाप आहे, त्याचा वडील आहे, आणि तुम्ही माझ्याकडे आलात पत्रकार परिषद घेण्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर आलोय। खरं तर हा खुलासा सगळा त्यांनी केलेला आहे, आणि हे नाव आहे ते मुख्यमंत्र्यांनी कळवलं आहे। अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि मुख्यमंत्र्यांकडून नाव जाणून घ्यावं, काय अडचण नाही, कारण तुम्हाला अडचण नाही त्याची, फक्त अनिल परबाच आहे, असं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।